काय नाही आता जात तिथं केला होता कशा लावाय तिथनं मी परत येईल 2 तास झाले इथं बसून राहिलं बाई काय तुला काय चिकटलं का येतो का बघ तुम्ही आपली जागी थोडी नाही येत. चल आपण मामा बघायला चालूया चला मामा बघायला तो पण नाही म्हटलं आता आले बघितलं आणि कुठंच होती त्याला उठवलेच नाही उठवलेली उठलाय तो काय तिथंच बसलाय कोलब्रश घेऊन असं डुलक्या टाकतोय हा कोण अशीच पण जाऊन आता आला पण माशी उठवली येडाच आहे जायचं तर फिरायला ते आले फोटो लावले नाही ए काके चले जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण फॅमिली संगाती जाणार फिरायला हे जाऊ दे दीदी गाडी लागली गाडी आले पण आमचे 5 वाजता उठतायत त्यांना काही होत नाही चला तर नाही बघा आपली गाडी आहे गाडीत बसून अगदी जायचं आपल्याला काय बसा तिकडे पाठी पप्पा बसतो काय नाही पाठी पप्पा पण बसतो पाठी कडून दिसणार नाही पुढे दिसतंय बरोबर काय नाही कोपरा बसून मी अगोदर सांगते मला तिकडचा कोपरा पाहिजे तू थांब की मला हा कोपरा पाहिजे मी तिकडचा कोपरा बसणार मी अगोदर सांगताय तर मित्रांनो आता गरम पाण्याचा कुंड आहे काय आता कुठे आपण आरवली ना हा आरवले आरवलीला आरवलीच आहे ना संगमेश्वरला आलं एवढा स्पीडला सोडलेलं आहे फणी आहे फणी द्या असं ते बरोबर लगभग माझ्या मध्ये 2 वर्षानं चालू असेल गरम पाण्याचा कुंड बघायला 2 ठिकाणी आहे तर आम्ही हा एक ठिकाण आलेलं आहे त्याच्यातलं संगमेश्वरमध्ये स्वच्छ घर आता पहिल्या अंडी लय टाकतात ह्याच्यात बरं रे बांधील म्हणून जास्त आहे ना ह्याच्यात ना पहिले लय अंडी टाकायचे हे कटाळा नव्हतं पहिलं आले का दिदू चाल की काका हा काही दिसत नाही की खाली पाणी येत असेल ना गरम हा वापस सुटतायत लय गरम आहे हे जरा गरम आहे इथला टाकू काय ते बरं झालं पहिले अंडी ह्या अंड्याचा वास येतोय तरी अजून येतोय वास तरी पाण्यात घातला अरे तसा विषय नाही पहिले अंडी याच्यात ना अरे उघडत टाकायची याच्यात एवढी अंडी टाकायची याच्यात बर्फ ते आता बंद केली म्हणून बरं झाला तिथे अरे इथंच हात लाव की गार पाणी
थोडं थोडं अरे उभाला निघते थोडं थोडं म्हणते. ए, इथंच का दारूचा फोटो एक पाण्यात हात टाकतो गरम गरम. थोडं थोडं गरम म्हणते. आणि कमी नाही होत तो. थोडं आंघोळ कशा लोक म्हणतात आंघोळ करतो इथं ट्रिपला येणारे आंघोळ करतात. मागचं कोमट असतं. त्या बघ हे दोन पाणी मिक्सिंग होतात तेव्हा गरमी ह्याच्यात तेव्हा हे करतात असंच की भरपूर जण इथे आता त्याच्यात अंडी नाही तरी अंड्याचा वास येतोय तरी थोडाफार. झाला आता फोटोवर काढलेला आहे. चला आता पुढच्या दिशेने सुरुवात. तेवढं टाकायचं. तर मित्रांनो आता एक सांगायचं विसरलो की आपण आता अशा पर्यटन ठिकाणी आले. तर हा एवढा मंदिर आहे पण मी काही आता बघितले काही म्हणजे असे हाफ कपडे घालतात. अरे म्हटलं एवढ्या अशा पवित्र ठिकाणी येऊन सुद्धा जर तुम्ही हाफ कडे तर खाली नोटीस पण वाटतं बहुतेक लावलेले असतात की वरती हाफ कपडे वगैरे घालून. पण तरी मी भरपूर जण बघितले हे हाफ कपडे घालून येतात लेडीज वगैरे. तर प्लीज मित्रांनो असं काय करू नका आणि नीट सांगा सर्वांना शेवट मी असं गडी तुम्ही जातो अशा पवित्र ठिकाणी पण नाही असे योग्य नाही. पहिला आधी मित्रांनो मला खूप रत्नागिरी मी मागं आलो होतो मार्केटच्या ठिकाणी. जरा तुम्हाला दाखवतो वरती. आपण या ठिकाणी बघा आपण खाली साईडला इकडे समुद्र आहे बघा. हे बघा समुद्र आहे. आपण त्या ठिकाणी आलो होतो फिरत तर मी तुला हा भागमध्ये आपण व्हिडिओ हा तर नवीन हे बंधारा करतो हे बघा. टायमाला बरोबर तर मित्रांनो आभरण केला आणि पाऊस काय दुपारपर्यंत येईल बघते काय. तर मित्रांनो आपण माशी इथून आलो आणि तिथूनच वरती ह्याच्याकडे. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण फिरून झालाय. तर आपण आता बघा एरिया बघू शकतो आपण. तर मित्रांनो आता रत्नदुर्ग शिवसृष्टी हे बघा आणि इथे हे प्रवेश 5 ते 12 वर्षापर्यंत 15 रुपये आणि 12 वर्षासाठी 30 रुपये. वेळ आहे 9 ते रात्री 9. तर मित्रांनो तुम्ही बघितलं हे तयार हा
तर त्याला काय आता सांगायला पहिले याच्यातलं सांगायचं. आणि तो आपण आता मंदिर गेलो होतो आपण फिरला का मंदिर साईडला बी कोण डागडुगी करीत नाही काय नाही. ए दीदी कुठे गेली? ए चला या. हा तर मित्रांनो, रत्नागिरीत आल्यानंतर नक्की या ठिकाणी या रत्नदुर्गला. कारण का माहिती आहे का, तिथे गड किल्ले म्हणजे पहिलं कसे होते त्यांनी गड किल्ल्याचं हे बनवलं किल्ला. तर बघू शकतो मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओवर काढले असं नक्की तुम्ही बघा. आणि आपण आता पुढच्या प्रवासाला हे सुरुवात करणार आहोत. आपला अजून भरपूर फिरायचं आहे. आपण व्हिडिओवर सुरू काढलेलं आहे. पुढच्या प्रवासाला आपण वगैरे उशीर होईल. चार्जिंग पण बॅटरी एकच आहे याच्यात कॅमेऱ्याच्या याच्यात, त्यामुळे चार्जिंग लवकरच संपणार आहे. त्यामुळे आपल्याला थोडेच व्हिडिओ मी काढणार आता. मित्रांनो, आता आरवली झाले आहे. तुला माहिती आहे का ती लाईनने जातात ना, ती बघते मध्येच काय हा काय हे समुद्र किनारपट्टी ती व्हिडिओ ते जाते वेळी सांगता काय. तर मित्रांनो, मी तुला विचारलं होता याला तुला तिकडे जायचं होतं, इकडे ये तिथं इकडे 1200 रुपये तिकीट आहे. खडा लावला म्हणता नकोच, त्यापेक्षा 1200 रुपयाचं खाल्लेलं पिलेलं बरा वाटेल जरा. तर मित्रांनो, हे बघा काका कशा फिरते त्या बघा जोड्याने, कशा जोड्याने फिरतायत. हे चप्पल काढ इकडे, चप्पल काढ इथंच. आता जे नाही आली ना पिकनिक त्यांच्यासाठी हे व्हिडिओ. पिकनिकला आमची कॅन्सल करणार होते, अचानक तयार झालं, आम्ही आलेलो लगेच. मित्रांनो, भरती चालू झाली कारण पाणी मागासून वाढतोय. मागच्या टायमाला आलं ते पण पाणी एवढा हे नव्हतं, कारण पाणी कमी व्हायला पाहिजे होतं. आता पाणी वाढत निघालं ते बघ. अरे तू गावडी घाबरी एवढी दोन्ही सोड देत. पाठीमाग ओके.
ते जातात बरोबर. आमचा मालकीन ड्रायव्हर बघा कशी चालवते. हा तुला काय या काय बोलत मित्रांनो आरेवारे ब्रिज फिरलेला आहे. आता चार्जिंग पण टाकली. आता गणपतीपुळेकडे आपल्याला जायचं. फिरायची इच्छा होती. तिकीट बघून इच्छाच झाली. तर मित्रांनो मेन म्हणजे कचरा आहे बघा. हे बांधत म्हणजे पाणी होते तिकडे तो पीक जातो त्यासाठी हे बांधतात. एकदा लागले आता भूक मित्रांनो. आता गणपती फुलाकडे आपण आलेलो आहे. सांगे मग हिला मन बरोबर माहिती आहे. याला माहित नाही अजून विषय शिकलास का नाही. तुला म्हणी नाही माहित वाटते. तुझं म्हणत नाही समजली. मन समजले बरोबर हे केलं असतं. मन याच्याकडून चुकीची निघाली त्यामुळे हे असं आलाय. ग्वाड आला लाईन लागले गणपती बघा. भूक लागली म्हणून भूक लागली म्हणजे जेवायला आहे बघा. सकाळपासून काय खाल्लेलंच नव्हतं. आता भूक लागली म्हणून हा द्या 100 मला.